हॅलो एव्हरीवन. तर हा आपला थर्ड व्हिडिओ आहे आणि ही जी क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करतो तिचा शेवटचा क्वेश्चन राहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 सॉल्व. क्वेश्चन नंबर 6 आहे सॉल्व. त्यामध्ये फर्स्ट आहे राईट अपोजिट नंबर ऑफ गिव्हन नंबर्स. तुम्हाला काही नंबर दिले त्याच्या अपोजिट आपल्याला इकडे राईट करायचे आहेत. +45 आहे तर त्याचा अपोजिट होणार आहे -45. 37 आहे तिचा -37. -26 +26 -39 +89 92 -92 -14 +14. क्वेश्चन नंबर बी आहे वीरेंद्र बॉट 18 बॅग ऑफ राईस. इच बॅग वेट 5.250 kg. हाऊ मच राईस डिड ही बाय अल्टुगेदर. तर आपल्याला एका बॅगचे आपल्याला त्यांनी दिलेली आहे वेट आणि आपल्याला काढायचं आहे 18 बॅगचं. तर 18 बॅग ऑफ राईस 18. 1 बॅग वेट 5.250 kg. तर 5.250 kg जे एका बॅगचं वेट आहे त्याला आपण मल्टिप्लाय करूया 18ने. आपल्याला आन्सर मिळेल 5.250 kg मल्टिप्लाय 18. त्या 18चं टेबल आपण बोलूया इथे. 18 × 0 = 0. 18 5 90. 9 कॅरी केला 0 आपण इकडे राईट केलेला आहे. 18 2 36. 36 + 9 45. 5 राईट केला 4 कॅरी केला. 18 5 90. 90 + 4 94. आणि आपल्याला पॉईंटचे पुढचे नंबर काउंट करायचे आहेत ते आहेत 3. म्हणून आपण राईट साईडने 3 नंबर सोडून इकडे पॉईंट दिलेला आहे. तर आपला आन्सर भेटलेला आहे 94.500. तर त्याने वीरेंद्रने जे आहे ते राईस किती बाय केलेलं आहे तर 94.500 kg. क्वेश्चन नंबर डी आहे कन्स्ट्रक्ट अँगल 150 अँड बायसेक्ट इट बाय विथ ए कंपास. कंपासने आपल्याला याला बायसेक्ट करायचं आहे. तर मी इकडे बेस काढून घेतलेला आहे आणि बेस लाईन काढल्यानंतर आपल्याला इकडे सेमी सर्कल इकडे ठेवून आपण त्याचं मेजर काउंट केलेलं आहे 150 आणि 150चा अँगल इथे कन्स्ट्रक्ट केला आहे आणि आता आपण त्याला बायसेक्ट करणार आहोत. तर तुमच्या कंपासमध्ये इक्वल मेजर ठेवायचं आहे आणि हे 2 आर्म दोन्ही साईडने आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि जो मधला अँगल पॉईंट आहे तिथून आपल्याला हे जॉईन करायचं आहे. तर आपला हा तयार झालेला आहे अँगल. बायसेक्ट केलेला आहे आपण 150 डिग्रीचा हा अँगल आणि हा आपल्याला मेजर करून बघायचा आहे. आपण इकडे नावसुद्धा देऊ शकतो ABC असं मी नाव दिलं आहे इकडे आणि त्याला आपल्याला मेजर करून बघायचं आहे की आपला अँगल जो आपण बायसेक्ट केला आहे ती बरोबर आहे की नाही. तर 75वर तुमचे मेजर आलं पाहिजे. क्वेश्चन नंबर डी आहे 2 ropes on 8 meter long and other 12 meter long are to be cut into pieces of the same length. What will be the maximum possible length of each piece be? तर आपल्याला इकडे दिलेलं आहे 2 rope 8 meters आणि other is 12 meter long. मग आपल्याला इकडे काय करायला लागेल वी नीड टू फाइंड ग्रेटेस्ट कॉमन नंबर. 8 आणि 12चा आपल्याला इकडे काय काढायचं आहे कॉमन नंबर काढायचा आहे. ग्रेटेस्ट कॉमन नंबर काढायचा आहे. तर 8चे फॅक्टर्स आपण इकडे राईट करून घेऊया 1 2 4 and 8. 12चे फॅक्टर्स आहेत फॅक्टर्स ऑफ 12 1 2 3 4 6 and 12. Common factors are 1 2 4 and greatest common factor is 4. Maximum length of piece is 4 meter. लास्टचं क्वेश्चन आहे इकडे द नंबर ऑफ कस्टमर हू कम टू ज्यूस सेंटर ड्युरिंग 1 week इज गिवन टू द बिलो मेक बार ग्राफ. आपल्याला इकडे इन्फॉर्मेशन दिली आणि त्यावरून आपल्याला इकडे बार ग्राफ काढायचा आहे.
सो तर इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला टाईप ऑफ ज्यूस दिला आहेत आणि कस्टमर किती येतात ते दिलेलं आहे. तर आपण जे बेस लाईन आहे इकडे एक्स एक्सेस आहे त्याच्यावरती आपण इथे जे फ्रूट्स टाईप आहेत ते आपण इकडे लिहिणार आहेत, फ्रूट्स लिहिणार आहे. आणि ही जे वाय ॲक्सिस आहे त्याच्यावरती आपण करणार आहोत कस्टमर. तर कस्टमरसाठी त्यांनी आपल्याला इकडे मेजरसुद्धा दिलेलं आहे की 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 कस्टमर. तर आपण मी आता इथे बार ग्राफवर नाही तर इथे रफ तुम्हाला इकडे काढून दाखवते, तुम्ही बार ग्राफवर याची प्रॅक्टिस करा. सो तर इकडे मी 1 सेंटीमीटरचं मेजर घेऊन 10, 20, 30, 40 नंबर्स इकडे ड्रॉ करून घेतलेत, राईट करून घेतलेले आहेत. आणि वाय ॲक्सेसवरती आपल्याला इकडे लिहायचे आहेत जे आपल्याला ज्यूससाठीचे टाईप्स दिलेले आहेत. तर त्यामध्ये ऑरेंज, पायनॅपल वगैरे दिलेले आहेत. आणि आता इथे मी 1 सेंटीमीटरचं मेजर इकडे सुद्धा घेतलेलं आहे. दोन लाईनमध्ये 1 सेंटीमीटरचं मेजर घेतलं आहे आणि जेवढे आपल्याला दिलेलं आहे तेवढं आपण इकडे वरती 50 दिलेले आहे. ऑरेंजसाठी येणारे कस्टमर 50 आहेत. तसं तर इकडे 50 मी ड्रॉ करून घेतलं आहे. त्यानंतर पायनॅपलचे दिलेले आहेत, पायनॅपलचे आहेत 30 कस्टमर्स इकडे मी काढून घेतलेले आहेत. बरोबर आपल्याला बरोबर इकडे जी हे ॲक्सेस दिलेले आहे तिकडून मेजर काउंट करायचं आहे आणि इकडे सुद्धा व्यवस्थित काउंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲपलचे कस्टमर्स आहेत 25. मँगोचे आहे 65. बार ग्राफवरती व्यवस्थित काढायला येतं. इकडे मी आता नोटबुक काढते, त्या नोटबुकमध्ये काढते, त्यामुळे व्यवस्थित फार कट टू कट होणार नाही, पण कुठेतरी थोडीशी मिस्टेक होऊ शकते, पण नाही काही चान्सेस नाही, कारण मी इकडे बरोबर स्केलनीच मेजर करते, त्यामुळे काही होत नाही आहे. व्यवस्थित काढायला येतं असंसुद्धा, परंतु तुम्हाला बार ग्राफवरतीच प्रॅक्टिस करायचं आहे. पोमोग्रॅनेट आहे 10. पोमोग्रॅनेट ज्यूस कमी लोक पितात, त्यामुळे 10च आहे तिकडे. सो आपला बार ग्राफ रेडी झालेला आहे. आणि मी इकडे पेन्सिलने नावं लिहिली होती पहिले सगळी ज्यूसचे, आणि आता इकडे मी व्यवस्थित पेनने राईट करून घेतलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपला हा बार ग्राफसुद्धा रेडी झालेला आहे. आणि क्वेश्चन पेपर पूर्ण सॉल्व झालेले आहे. पहिले 2 व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर सो ते सुद्धा जाऊन पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.